Hello students, welcome once again. मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल आपण मागच्या सेशनमध्ये खूप सारी माहिती पाहिली. मोमेंट ऑफ इनर्शिया कंटिन्युअस बॉडी किंवा पार्टिकल सिस्टीम असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. आता या सीझनमध्ये या सिरीजमध्ये आपण पाहूया की अँग्युलर मोमेंटम काय असतं. सो रोटेशनल मोशन हा 4 पार्टमध्ये डिवाइड करतोय आपण. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचे सर्व जे काही पॅरल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम होते किंवा टॉर्क होता, कायनेटिक एनर्जी होती. सो हे सगळे टर्म्स. सेकंड आता अँग्युलर मोमेंटम अँड देन थर्ड असेल रोलिंग मोशन आणि चौथं असेल रोटेशनल इक्विलिब्रियम. ओके, सो अशा 4 पार्ट्समध्ये हे चॅप्टर आपण डिवाइड करतोय आणि त्याला क्लिअर करून घेतोय. ओके, सो आता आजचा टॉपिक घेऊया आपण अँग्युलर मोमेंट. ओके, सो टायटल देतोय मी अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. ओके, बघा फोर्स जो असतो न्यूटनच्या सेकंड लॉनुसार फोर्स हा आहे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ट्रान्सलेशन मोशनमध्ये फोर्स लागतो. ट्रान्सलेशन मोशनमध्ये फोर्स लागतो. मग रोटेशनल मोशनमध्ये कोण लागतं तर टॉर्क लागतो. मग फोर्स तयार होण्यासाठी मोमेंटममध्ये चेंज होणं गरजेचं असतं. जेव्हा मोमेंटममध्ये चेंज होईल तरच तिथे फोर्स अप्लाय होईल. मग जर का टॉर्क जर का तिथे हवा असेल तर इथे सुद्धा एखादी अशी टर्म असायला पाहिजे की जी चेंज होईल. इथे जर लिनियर मोमेंटम आहे मग इथे पण आता काही ना काही असायला पाहिजे. ओके, आणि मग ही टर्म जी असेल तर या टर्मला आपण अँग्युलर मोमेंटम म्हणणार आहे, डिनोटेड बाय एल. ओके, सो हे अँग्युलर मोमेंटम हे टॉर्क प्रोड्यूस करण्यासाठी यूज होणार आहे. ओके, आता काय असतं फोर्स. सो फोर्स आणि टॉर्क ह्या दोन्ही गोष्टी मोशन्स क्रिएट करू शकतात, ठीक आहे ना, किंवा मोशनमध्ये चेंजेस आणू शकत आहे. मग या दोघांमध्ये आता ही झाली आपली लिनियर क्वांटिटी आणि ही झाली आपली अँग्युलर क्वांटिटी आणि यांच्यामध्ये रिलेशन आहे. मग काय रिलेशन आहे तर टॉर्क वेक्टर टॉर्क इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. ओके, आर आहे पोझिशन वेक्टर म्हणूया आपण त्याला. पोझिशन वेक्टर आहे म्हणजे आपण जो टॉर्क अप्लाय करतो तो एका ओरिजिन पासून एका पॉईंटच्या रेस्पेक्टिव्ह आपण तो अप्लाय करतो, कधी ॲक्सिसच्या किंवा पॉईंटच्या. सो तो ज्या पॉईंटपासून जिथे आपण फोर्स अप्लाय करणार आहे जी लाईन ऑफ ॲक्शन असेल तीपर्यंत असणारा हा पोझिशन वेक्टर असतो, ठीक आहे ना. सो टॉर्कचा फॉर्म्युला झाला आर क्रॉस एफ. म्हणजे टॉर्क आणि एफ, टॉर्क ही क्वांटिटी जी मोमेंटम चेंज करणार, टॉर्क ही क्वांटिटी मोमेंटम चेंज करणार आहे, अँग्युलर मोमेंटम चेंज करणार आहे. फोर्स ही क्वांटिटी लिनियर मोमेंटम चेंज करणार आहे, किंवा आपण असं म्हणूया लिनियर मोमेंटम चेंज झाल्याने फोर्स तयार होणार आहे आणि अँग्युलर मोमेंटम चेंज झाल्याने टॉर्क तयार होणार आहे. आपल्याला हा लिनियर मोमेंट अँग्युलर मोमेंटम समजून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे जसं लिनियर मोशनमध्ये लिनियर मोमेंटम चेंज होणार आहे तर फोर्स क्रिएट होणार आहे. सो तशाच पद्धतीने इकडे एक अशी क्वांटिटी असायला पाहिजे की जी चेंज झाल्याने टॉर्क तयार होणार आहे, बरोबर. सो ही आहे ती क्वांटिटी यल. यल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. ओके, आता आपण पाहूया की काय असणार आहे अँग्युलर मोमेंटम एक्झॅक्टली. सो बघा जशा पद्धतीनं फोर्समध्ये आणि टॉर्कमध्ये रिलेशन आहे, टॉर्क इज इक्वल्स टू आर क्रॉस एफ. आर क्रॉस एफ. सो याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ फोर्स. काय म्हणतोय मोमेंट ऑफ फोर्स. म्हणजे हा एक मोमेंट आर्म असतो आणि त्याला मल्टिप्लाय केलं एखाद्या ॲक्सिस पासून ते डिस्टन्स आणि त्याला त्या फोर्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रोटेशनल टर्म मिळून जाते, ठीक आहे ना. सो टाऊ इज इक्वल्स टू आर क्रॉस एफ. मग अशाच पद्धतीनं जे अँग्युलर मोमेंटम आहे ते सुद्धा आर क्रॉस पी असं आहे. आर क्रॉस पी म्हणजे काय झालं हे तर हे झालं लिनियर मोमेंटम आणि याला मी असं लिहू शकतो मग मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम. इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम असंही आपण म्हणू शकतो, कारण की हे आर क्रॉस पी आहे. किंवा याला आपण असं डिफाईन करूया अँग्युलर मोमेंटमला की इट इज द क्रॉस प्रोडक्ट of position vector and linear momentum. Position vector and linear momentum.
ओके, सो लिनियर मोमेंटम आणि पोझिशन वेक्टरपासून आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळेल. आणि अँग्युलर मोमेंटममध्ये काय असणार अँग्युलर मोमेंटम, तर ही एक अशी क्वांटिटी की जी चेंज झाल्याने टॉर्क तयार होणार आहे. ओके, सो आपण इथं क्लिअर करूया की अँग्युलर मोमेंटमचं नेमकं काय काम आहे. तर बघा, आपण पहिले लिनियर मोमेंटमचं काय काम आहे ते पाहूया आणि मग नंतर आपण पाहूया की काय काम आहे अँग्युलर मोमेंटमचं. ठीक आहे ना. तर बघा, एखादा ऑब्जेक्ट आहे, छोटासा ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे, आणि या ऑब्जेक्टचं मास खूप जास्त आहे आणि मी हा ऑब्जेक्ट कमी स्पीडने जर का एखाद्या वस्तूकडे असा फेकला तर हा ऑब्जेक्ट या समोरच्या वस्तू फोर्स अप्लाय करेल. ठीक आहे ना. पण मला सांगा, मी जर का याचं मास खूप जास्त घेतलं आणि मग फेकला त्याच्याकडे, तर तो जास्त फोर्स अप्लाय करेल, येस ऑर नो. आणि मास कमी केलं आणि मग फेकला तर कमी फोर्स अप्लाय होईल, असं तर आहे. पण आणखी एक विचार करा की जर का मी मास कमी जास्त जसं चेंज करतो तसं जर का फेकण्याचा जो व्हेलॉसिटी किंवा स्पीड आहे तो पण जर का कमी जास्त केल्याने फोर्स कमी जास्त होईल की नाही. म्हणजे मी जर का जोरात फेकला तर जास्त फोर्स अप्लाय होईल आणि जर का हळू फेकला तर कमी फोर्स अप्लाय होईल, बरोबर. म्हणजे हा फोर्स अप्लाय करण्यासाठी दोन गोष्टी वर्क करत आहे, एक मास आणि एक वेलॉसिटी. म्हणजे दोन्ही गोष्टीचं एक ताळतम्य असायला पाहिजे, दोन्ही गोष्टीचं एक मल्टिप्लिकेशन असायला पाहिजे फोर्स अप्लाय करण्यासाठी, मास आणि वेलॉसिटीज. किंवा पहा एखाद्या वेळेस जर का मी कापसाचा गोळा घेतला आणि खूप जोरात जरी फेकला तर फोर्स जास्त अप्लाय होणार नाही. ठीक आहे ना. आणि मी एक खूप जड दगड घेतला आणि हळू जरी डोक्यात फेकला एखाद्याच्या तर तो जोरात लागू शकतो, है ना. म्हणजेच काय, तर एखाद्या वेळेस फोर्स अप्लाय करण्यासाठी फक्त मास किंवा फक्त व्हेलॉसिटी रिस्पॉन्सिबल नाही आहे, मास आणि व्हेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन रिस्पॉन्सिबल आहे, अँड दॅट टर्म इज कॉल्ड मोमेंटम, म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. तशाच पद्धतीनं रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करायचा आहे तर त्या बॉडीचं फक्त इनर्शिया डिपेंड नाही करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया मास सर्व करणार आहे की नाही, किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी वर्क नाही करणार. तर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मासचं काम मोमेंट ऑफ इनर्शिया करणार आणि व्हेलॉसिटीचं काम अँग्युलर व्हेलॉसिटी करणार, यांचा प्रॉडक्ट हे काम करणार आहे ना. सो इथे सुद्धा जसं अँग्युलर मोमेंटम असणार आहे, जसं मग तिकडे चेंज जास्त झाला अँग्युलर मोमेंटममध्ये तर फोर्स जास्त तयार होतो न्यूटनच्या सेकंडानुसार, तसंच इकडे सुद्धा करणार आहे. पण इथे चेंज इन लिनियर मोमेंटम नाही, इथे चेंज इन अँग्युलर मोमेंटम. म्हणजे जे काम तिकडे मोमेंटम करते लिनियर मोमेंटम, तिकडे इकडे कोण करणार आहे, तर इकडे डेफिनेटली अँग्युलर मोमेंटम करणार आहे. ठीक आहे ना. सो ही एक टर्म आहे अँग्युलर मोमेंट. याला काय डिफाईन केलं आहे आपण, तर सुरुवातीला याला म्हटलं आहे आपण मोमेंट ऑफ लिनियर मोमेंट, कारण की मोमेंट आरने त्याला मल्टिप्लाय करतो आपण, डिस्टन्सने किंवा पोझिशन वेक्टरने. ओके. आणि इथे किंवा एक सरळ या फॉर्म्युल्यावरून पण डिफरन्शिएट होतो, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर अँड लिनियर मोमेंटम. ओके. सो हे समजलं तुम्हाला, हे आता एका खाली एक नोट केला. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण की याला आणखी कसं डिराईव्ह करता येऊ शकतं. ओके. सो बघा, हे झालं व्हेक्टर आर. आणि व्हॉट इज द मोमेंटम, मोमेंटम इज मास इंटू व्हेलॉसिटी. ओके. सो व्हेक्टर आर क्रॉस व्ही इंटू यम असंही मी याला येऊ शकतो. ओके. सो आर क्रॉस व्ही इंटू यम, गॉट इट. मग मला सांगा, हा जो एक क्वांटिटी आली अँग्युलर मोमेंटम, ही पण तर एक वेक्टर क्वांटिटी बनणार क्रॉस प्रोडक्ट म्हटल्यानंतर, ही तर स्केलर आहे यम. मग यांचा क्रॉस प्रोडक्ट झाल्यामुळे जी अँग्युलर मोमेंटम असेल ते अँग्युलर मोमेंटम कसं असेल, तर ते अँग्युलर मोमेंटम आर आणि व्हीच्या क्रॉस प्रोडक्टच्या डायरेक्शनमध्ये असेल. आणि क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन आपण काढतो इथे आर क्रॉस व्ही आहे. सो आर कडून व्हीकडे आपले राईट हँडचे म्हणजे फिंगर्स आहेत ते कर्ल करायचे, थंब स्ट्रेच करायचं आपण, है ना. सो या डायरेक्शनमध्ये असेल आपला एल. ओके. सो हा झाला एक फॉर्म्युला. ओके. आर क्रॉस व्ही इंटू एम अँग्युलर मोमेंटमचा. ओके. याचं युनिट कसं बनणार, सो याचं युनिट तर सिम्पल बनणार. बघा, इथे आर आहे तर मीटर झालं, इथे व्ही आहे तर मीटर पर सेकंद झालं, आणि इथे मास आहे तर के जी झालं. सो सरळ सरळ हे झालं के जी मीटर स्क्वेअर पर सेकंद. ओके. सो डायमेन्शन्स मग तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. ओके. स्टेप बाय स्टेप जाऊया आता. अँग्युलर मोमेंटम काय आहे, तर जशा पद्धतीनं लिनियर मोमेंटम असतं तसंच रोटेशन मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम असतं. लिनियर मोमेंटम यम इंटू व्ही असतं, या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम आर इंटू पी असतं किंवा आर क्रॉस पी असतं. डायरेक्शन मला मॅटर आहे, सो वेक्टर फॉर्ममध्ये आर क्रॉस पी, त्याला आपण आर क्रॉस यम इंटू व्ही लिहू शकतो किंवा आर क्रॉस व्ही इंटू यम लिहू शकतो. याचं युनिट के जी मीटर स्क्वेअर पर सेकंद असं होईल. ओके. सो हे झालं आपलं अँग्युलर मोमेंटम प्रायमरी. ओके. आता
या अँग्युलर मोमेंटमच्या या फॉर्म्युल्यावर सुद्धा न्यूमेरिकल बनवू शकतात. तुम्हाला व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये आर दिला असेल, व्हीच्या फॉर्ममध्ये व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये व्ही दिला असेल आणि मास दिलं असेल आणि तुम्हाला इथे क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं आहे. क्रॉस प्रोडक्ट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, डिटर्मिने करू शकता किंवा आय क्रॉस जे के होतं, जे क्रॉस के आय होतं, के क्रॉस आय जे होतं आणि रिव्हर्स असेल तर मायनस साईन लागते. सो ह्या सगळ्या कंडिशन्सने तुम्ही हा क्रॉस प्रोडक्ट सोडून याच्यावर बेसिक न्यूमेरिकल सोडवू शकता. ओके, सो हे झालं आपलं अँग्युलर मोमेंटमची प्रायमरी माहिती. हळूहळू आपण अँग्युलर मोमेंटम कसं असेल काय असेल हे स्टडी करूया. ओके, बघा आता अँग्युलर मोमेंटम हा जो टॉपिक मी आता तुम्हाला या सेक्शनमध्ये शिकवतोय, ॲक्च्युअली हा अँग्युलर मोमेंटम आपण आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या चॅप्टरमध्ये वापरू शकतो. आपण कोणते शिकलो? 1D म्हणजे लिनियर मोशन्स. ओके, 2D मध्ये दोन होते, एक सर्क्युलर मोशन आणि एक प्रोजेक्टाइल मोशन. सो ह्या ज्या तीन मोशन आपण आतापर्यंत शिकलो आहेत, या तिन्ही मोशन्समध्ये अँग्युलर मोमेंटम आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं. ठीक आहे ना. सो आता ते मी 1 बाय 1 घेणार आहे आधी. ठीक आहे ना. एक लिनियर मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम, रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम, सो ते तर आपला टॉपिकच आहे. सर्क्युलर मोशनमध्ये जे मागचं आहे ते आता इथे आपण कव्हर करणार. ओके, सो लिनियर मोशनमध्ये अँग्युलर मोमेंट. सो एखाद्याला वाटेल की यार लिनियर मोशन तर ती एक ट्रान्सलेशनरी मोशन झाली, याच्यामध्ये अँग्युलर टर्म्स तर यायला नाही पाहिजे. ओके, पण बघा या ठिकाणी एक हा वाय ॲक्सिस काढला आणि हा एक्स ॲक्सिस काढला. हा एक्स ॲक्सिस आणि हा झाला वाय ॲक्सिस. ओके, आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे, काहीतरी त्याचं मास आहे. ओके, एम, आणि हा ऑब्जेक्ट या डायरेक्शनला चालला विथ वेलॉसिटी व्ही, वेक्टर व्ही. ओके, सो जो ऑब्झर्व करणारा आहे पर्सन तो इथे बसलेला आहे ओरिजिनला. सो हा ऑब्झर्व करतोय त्या मोशनला. ठीक आहे, मग हा जर का याला ऑब्झर्व करतोय तर याने काय केलं, आपल्या ऑब्झर्वेशन पॉईंट पासून इथे एक पोझिशन वेक्टर घेतला. या पोझिशन वेक्टरने एक्स ॲक्सिस सोबत थिटा इतका अँगल तयार केला. ओके, आता हा जो आहे मास, हा मास इथे गेला. आता हा जर का इथे गेला असेल तर हा जो पहिला पोझिशन वेक्टर होता R1, हा पोझिशन वेक्टर तर बदलेला आता इथे आला तर. ओके, इथे जाईल असा. ओके, मग या ठिकाणी हा R2 पोझिशन वेक्टर झाला. सो पहिला अँगल θ1 होता, आता अँगल θ2 झाला. मग मला सांगा याच्या ऑब्झर्वेशनमध्ये हे अँग्युलर चेंज हो राहिला की नाही हो राहिला? यस ऑर नो? सो अँग्युलर चेंज होत असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी अँग्युलर मोशन झाली. म्हणजे याच्या रेस्पेक्टिव्ह ही अँग्युलर मोशन पण असू शकते. ठीक आहे ना. पण एखादा व्यक्ती जो दुरून पाहतो किंवा इथलच्या इथे जर का पाहिलं फक्त हे चेंज होतं तर ती एक लिनियर मोशन असेल. सो मोशन जी असते ती रिलेटिव्ह क्वांटिटी असते, म्हणजे कोण कसं पाहतं त्याच्यावर डिपेंड करते. सो ऑब्झर्वरवर डिपेंड करणारी क्वांटिटी. सो आता याच्यासाठी तर ही क्वांटिटी काय झाली, तर ही झाली एक अँग्युलर मोशन सुद्धा. सो इथे अँग्युलर मोमेंटम सुद्धा आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं. ओके, एक सिंपल एक्झाम्पल पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एका बसमध्ये बसलेले आणि सरळ जातात. ठीक आहे ना. आता तुमची मोशन तर स्ट्रेट आहे, अशी ट्रान्सलेशन वाटेल तुम्हाला, लिनियर मोशन वाटेल. पण तुम्ही जर का तुमच्या बसमध्ये असणाऱ्या खिडकीतून जर का खूप दूरवरचं एखादं झाड किंवा एखादी टेकडी जर का पाहत असाल तर ती तुम्हाला अशी सर्क्युलर टाईपमध्ये, अशी रोटेशनल टाईपमध्ये अशी पाठीमागे जाताना दिसेल. ओके, सो ती अशी रोटेशनल मोशन करताना दिसेल किंवा एखादी अँग्युलर मोशन करताना दिसेल तुम्हाला. सो ते व्ह्यूवर डिपेंड करतं, ऑब्झर्वरवर डिपेंड करतं की ऑब्झर्वर कसा पाहते. ओके, सो इथे लिनियर मोशनमध्ये सुद्धा अँग्युलर मोमेंटम असतं. चला आपण या लिनियर मोशनमध्ये असणाऱ्या अँग्युलर मोमेंटमचा स्टडी करूया. चला, सो याच्यामध्ये इथे काय झालंय की हा एक पोझिशन वेक्टर आहे आर आणि हाच तो ऑब्जेक्ट, एकच ऑब्जेक्ट. ठीक आहे ना. तो व्ही या व्हेलॉसिटीने इकडे जात आहे, त्याचं मास यम आहे आणि त्याची व्हेलॉसिटी व्ही आहे या डायरेक्शनमध्ये. ओके, सो मला सांगा की या ऑब्जेक्टचं मोमेंटम किती होईल? वेक्टर पी इज इक्वल्स टू यम इंटू वेक्टर व्ही. ओके, हे या डायरेक्शनमध्ये असेल मोमेंटम आणि हा जो पोझिशन वेक्टर आहे हा पोझिशन वेक्टर या डायरेक्शनमध्ये असेल असा. सो हा झाला आपला आर. ठीक आहे ना. सो डायरेक्शन करतोय, इथलचा अँगल जर का मी थिटा घेतला असेल तर हा पण अँगल किती होईल? थिटा. ओके, सो अँग्युलर मोमेंटम काय होईल? सो अँग्युलर मोमेंटम असतं अँग्युलर मोमेंटम आर क्रॉस पी. सो विच इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस एम क्रॉस इंटू व्ही. सो इट इज इक्वल्स टू एम आधी घेऊन घेतोय आणि हे झालं वेक्टर आर क्रॉस वेक्टर व्ही. चला याची डायरेक्शन पाहूया आपण. ओके, सो आर क्रॉस व्ही घ्यायचं आहे. सो आर क्रॉस व्ही, सो आर कडून व्ही कडे जायचं आहे. सो व्ही आणि मोमेंटमची डायरेक्शन एकच असते. सो आर क्रॉस व्ही आतमध्ये जाईल. ठीक आहे ना. सो हे इनवर्ड असेल. ठीक आहे ना. हा क्रॉस इंडिकेट करेल इनवर्ड. सो हे जे अँग्युलर मोमेंटम असेल हे इनवर्ड असेल. ओके, आणखी पुढे पाहूया आपण
की या दोघांमधला अँगल थिटा घेतला आपण. ओके, आता काही मुलांना इथे पण कन्फ्युजन होऊ शकतं. बघा कसं कन्फ्युजन होऊ शकतं, काही मुलांना वाटतं की सर हा अँगल का नाही घेतला व्ही आणि हा झाला आर. ठीक आहे ना, हा आर आहे आणि हा व्ही आहे, तर हा अँगल का नाही घेतला आपण थिटा, कारण की हा थिटा 180 मायनस थिटा पण आपण सांगू शकतो इथे. पण इथे काय असतं की व्हेक्टर्समधला अँगल जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या जी टेल असते त्या टेलमधला अँगल आपल्याला घ्यायचा असतो. ही जी टेल जिथे जॉईन होईल ना त्यांच्यामधला, म्हणजे समजा एखादा वेक्टर हा ए आहे आणि हा वेक्टर बी आहे, तर यांच्या टेल्समधला अँगल आपल्याला घ्यायचा असतो थिटा. ठीक आहे ना, असं नाही आहे की चला हा एक अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे, सो हा वेक्टर बी आणि हा वेक्टर ए, तर हा अँगल नाही होऊ शकत. हा आपल्याला इथे घ्यावा लागेल, याची टेल इथे घ्यावी लागेल आणि इथलचा अँगल थिटा घ्यावा लागेल. ओके ठीक आहे, वेक्टर्समधलं ते बेसिक आहे. सो या पद्धतीनं आपण त्याच्यामधला अँगल घेतला थिटा. ओके, आता पुढे पहा. सो हे होईल एम आर आर व्ही साइन थिटा अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ओके, हे झालं एम व्ही आर एम आर व्ही साइन थिटा. ओके, सो आपण याला असं लिहू शकतो एम व्ही आर साइन थिटा. ओके, हे सर्व एलचे कॅल्क्युलेशन चालू आहे. व्हेक्टर एल होतं. ओके, हा व्हेक्टर एल होता. आता इथे मी त्या व्हेक्टर एलचं मॅग्निट्यूड घेतलं. सो अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड आलं एम व्ही आर साइन थिटा. ओके ठीक, आता काय करूया आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. ओके, सो कसा बनेल परपेंडिक्युलर, इथून एक परपेंडिक्युलर मी असा ड्रॉ केला, हे सगळं पुसतोय ते. इथून एक परपेंडिक्युलर मी असा ड्रॉ केला. ठीक, हा एक परपेंडिक्युलर इथे ड्रॉ झाला. आता हा झाला इथे परपेंडिक्युलर. ओके, या परपेंडिक्युलरला आपण नाव देऊया एच. ठीक आहे ना, काय नाव देऊया एच, हे नाव दिलं एच. सो हा थिटा अँगल आहे. सो ही अपोजिट साईड आणि हा याचा मॅग्निट्यूड तर आर होईल. सो इथे बघा साइन थिटा काय होईल, साइन थिटा होईल एच. ओके, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस आर. सो आर साइन थिटाची व्हॅल्यू काय होईल, आर साइन थिटाची व्हॅल्यू होईल एच. मग या ठिकाणी मी मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम काय लिहू शकतो, एम व्ही एच. ओके, आता हे एच काय आहे, सो हे एच आहे, हा ओरिजिन आहे ना, हा ओरिजिन, हा इथे ऑब्झर्वर बसले होता, हा ओरिजिन. आणि ही जी मोशन आहे ही मोशन अशी आहे, या ऑब्जेक्टची मोशन अशी आहे. ठीक आहे ना, हे तुम्हाला आठवण आहे. सो ओरिजिन आणि ही जी लाईन ऑफ मोशन आहे, ठीक आहे ना, लाईन ऑफ मोशन, लाईन ऑफ मोशन. ठीक आहे ना, सो ही लाईन ऑफ मोशन आणि हा ऑब्झर्वर किंवा हा ओरिजिन यांच्यामधलं परपेंडिक्युलर. बघा हे जर का एच असेल तर हे पण एचच झालं. ओके, सो हा जो एच आहे हा ओरिजिन आणि लाईन ऑफ मोशन, ओरिजिन आणि लाईन ऑफ मोशन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स एच काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ओरिजिन ओरिजिन अँड लाईन ऑफ मोशन, लाईन ऑफ मोशन. ओके, सो हा झाला एच. म्हणजे हा पण एक फॉर्म्युला आपला अँग्युलर मोमेंटमचा बनला मॅग्निट्यूडसाठी, एम व्ही इंटू एच. ठीक आहे ना, मास त्या बॉडीचं, त्या बॉडीची व्हेलॉसिटी आणि एच. एच म्हणजे काय, जी मोशनची डायरेक्शन आहे ती मोशनची डायरेक्शन आणि ओरिजिन यांच्यामधलं असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, सो बघा इथे तुम्ही असंही म्हणू शकता, हा जो आर साइन थिटा आहे हा आर साइन थिटा काय आहे. ठीक आहे ना, सो आर इकडे चालला असा दिसतोय ना, हा आर इकडे चाललाय असा. सो हा चालला आर आपला. ठीक आहे ना, आता आर ने इथे थिटा इतका अँगल आहे. ओके, सो आरचा एक कॉम्पोनंट इकडे असेल, अलॉंग थिटा सोबत असणारा कॉम्पोनंट इकडे असेल आणि एक कॉम्पोनंट असा वरती असेल. ओके, आर साइन थिटा काय झालं, तर आर साइन थिटा हा वरचा कॉम्पोनंट होईल, आर साइन थिटा. कारण की ज्याच्यासोबतचा अँगल माहिती आहे आपल्याला, तर तो इकडे जो कॉम्पोनंट जाईल तो आर कॉस थिटा असेल आणि हा लाईन ऑफ मोशनला परपेंडिक्युलर असणारा, लाईन ऑफ मोशनला परपेंडिक्युलर असणारा कॉम्पोनंट आर साइन थिटा झाला. ओके, मग हा आर साइन थिटा म्हणजे हा आर परपेंडिक्युलर म्हणून ओळखला जाईल, म्हणजे हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट झाला. सो एलचा फॉर्म्युला आपण एम व्ही आर परपेंडिक्युलर असंही लिहू शकतो. येस ऑर नो. ओके, मग काय आहे हे, परत हे पण तेच आहे ना, हे पण आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द ओरिजिन अँड लाईन ऑफ ॲक्शन किंवा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ आर. ओके, आता इथे मी काय केलं होतं, या स्टेपहून या स्टेपवर येत असताना एम आर व्ही साइन थिटा व्ही आधी घेतला आणि आर नंतर घेतला. सो एखादा विद्यार्थी काय करेल की नाही करायचं, मग हा व्ही साइन थिटा काय असेल. ओके, याचा विचार करूया. बघा हा इकडे व्ही चालला, हा इकडे व्ही आहे की नाही आपला, आणि इथं अँगल आहे. सो व्हीचा इकडे कॉम्पोनंट असेल व्ही कॉस थिटा, ज्याच्यासोबतचा अँगल माहिती आहे तो व्ही कॉस थिटा कॉम्पोनंट, आणि एक परपेंडिक्युलर कॉम्पोनंट इकडे असेल असा व्हीचा एक कॉम्पोनंट अलॉंग धिस एक्सिस
हा असेल व्ही कॉस थिटा आणि याला परपेंडिक्युलर हा असेल व्ही साइन थिटा. ओके, मग आरला परपेंडिक्युलर हा आर आहे ना, हा आर, या आरला परपेंडिक्युलर असणारा कॉम्पोनंट होईल हा व्ही साइन थिटा. सो या ठिकाणी आपण असं पण लिहू शकतो एम आर इंटू व्ही परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. ओके, म्हणजे आरचा आणि व्हीचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय आर. जर का आरचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतला असेल तर व्ही जसा आहे तसाच, आणि व्हीचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतला असेल तर आर जसा आहे तसाच. म्हणजे एम आर व्ही परपेंडिक्युलर हा एक फॉर्म्युला बनेल, किंवा एम व्ही आर परपेंडिक्युलर हा फॉर्म्युला बनेल. ठीक आहे ना. सो हे असे हे अँग्युलर मोमेंटमचे 1 बाय 1 आपण फॉर्म्युले बनवत चाललो. ओके, हा फॉर्म्युला क्लिअर झाला सगळ्यांना. ओके, सो एलचा फॉर्म्युला होता पहिले आर क्रॉस पी. ओके, किंवा एम इंटू आर क्रॉस व्ही, त्याच्यानंतर एम व्ही एच हे फक्त मॅग्निट्यूड आहे. एम व्ही एच याच्यामध्ये एच असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द ओरिजिन अँड लाईन ऑफ मोशन. समजते ना, ज्या डायरेक्शनमध्ये तो ऑब्जेक्ट चालला ती डायरेक्शन, लाईन ऑफ मोशन. आणि तिसरा असेल एल इज इक्वल्स टू एम व्ही आर परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ रेडियस वेक्टर. ओके, त्याच्यावर न्यूमेरिकल्समध्ये आणखी क्लिअर होत जाईल. ठीक आहे ना, एकदम गडबड नाही करायची सध्या. आणि हा पण एक फॉर्म्युला, पण हा फॉर्म्युला खूप कमी यूज होतो, एम आर इंटू व्ही परपेंडिक्युलर. सो हा जास्त हा यूज करणार आपण. ओके, सो समजलं हे. सो हे जे लिहिलंय मी हे तुम्ही व्यवस्थित एकदा नोट करून घ्या थोडंसं मागे जो. आता याच्यावरची न्यूमेरिकल्स मी घेणार आहे. ओके, ठीक. बघा, न्यूमेरिकल असा दिला आपल्याला पहिला की एक ऑब्जेक्ट आहे आणि तो अलॉंग स्ट्रेट लाईन चालला, त्याचा मास एम आहे, वेलॉसिटी व्ही आहे, आणि तो वाय इज इक्वल्स टू बी या डायरेक्शनमध्ये चालला, म्हणजे या स्ट्रेट लाईनने चालला. बघा, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना स्ट्रेट लाईनचं इक्वेशन माहिती आहे, ज्यांना माहीत नाही आहे ठीक आहे ना, ज्यांचं मॅथ्स नाही आहे त्यांना पण मी सांगितलेलं आहे अगोदर. ओके, सो बिलकुल क्लिअरली याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे ना, आणि जो वाय इज इक्वल्स टू बी या डायरेक्शनला चालला किंवा या पाथने चालला. ठीक आहे ना, पाचचे इक्वेशन असतात. सो वाय इज इक्वल्स टू बी, लक्षात घ्या, म्हणजे हा झाला वाय ॲक्सिस, ओके, हा झाला वाय ॲक्सिस, इज इट ओके. तर हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस हे कॉर्डिनेट झालं. ओके, ठीक आहे. आणि जो पाथ आहे तो पाथ आहे वाय इज इक्वल्स टू बी असा. सो ही एक स्ट्रेट लाईन आहे. मग वाय इज इक्वल्स टू बी, बघा हा ओरिजिन असणार, हा एक्स असणार, वाय इज इक्वल्स टू बी ही एक अशी लाईन असणार आहे जी स्ट्रेट लाईन असणार आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हे असेल वाय इज इक्वल्स टू बी. ठीक आहे ना, या पाथने तो पार्टिकल चालला असा. इनिशियली समजा तो पार्टिकल या ठिकाणी असेल आणि नंतर हा पार्टिकल इथे जाईल. ठीक आहे ना, सो इथलची पोझिशन वेक्टर त्याची बनेल r1 आणि हा बनेल थिटा. आणि इथलची पोझिशन वेक्टर त्याचा जर का बनवला आपण, सो इथे θ1 म्हणतो मी, तर हा पोझिशन वेक्टर बनेल त्याचा r2 आणि हा अँगल बनेल θ2. याची वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये असेल, इथे पण v आणि इथे पण असेल v. सो दोन्ही पोझिशनला त्याची वेलॉसिटी vच असेल, कॉन्स्टंट वेलॉसिटीने तो चालला आणि सेम डायरेक्शनमध्ये चालला. दिस पाथ, आता हा पाथ असा आहे ना, सो पाथवरून एक लाईन बनवता आली पाहिजे. ठीक, आता इथे प्रश्न विचारला की या ठिकाणी असणारं जे अँग्युलर मोमेंटम असेल ते कसं असेल. ठीक आहे ना, दोनच असू शकतात, एक तर व्हेरिएबल असू शकतं किंवा कॉन्स्टंट. ओके, सो तुम्हाला चेक करायचं आहे व्हेरिएबल आहे की कॉन्स्टंट. ओके, चला चेक करूया. सो सिंपल आहे, थोडंसं फॉर्म्युलांना व्यवस्थित रिवाइज केलं असेल तर बघा. आता इथे यल जो आहे एल याचा फॉर्म्युला असणार एम व्ही आर परपेंडिक्युलर. हा जास्तीत जास्त हा फॉर्म्युला सहज यूज केला जाऊ शकतो. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर या ठिकाणी हा जो R1 आहे, हा R1 जसा जसा ऑब्जेक्ट पुढे पुढे जाईल हा R ची व्हॅल्यू वाढत जाते. बघा इथे R1 लहान आहे, इथे मोठा आहे, आणखी पुढे मोठा होत जाईल. जर का R ची व्हॅल्यू ही वाढत जात असेल तर याच्यानुसार आपलं हे व्हेरिएबल असायला पाहिजे, म्हणजे R बदलणार आहे. पण बघा इथे R नाही घेतला आपण, R परपेंडिक्युलर घेतला. R परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर लाईन ऑफ ॲक्शन ही लाईन ऑफ ॲक्शन आणि ओरिजिन पासून असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे ना, यांच्यामधलं हे डिस्टन्स आहे एम आर परपेंडिक्युलर. आता हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती असणार आहे. सो वाय इज इक्वल्स टू बी, या लाईनचं म्हणणंच तसं आहे की वायची व्हॅल्यू किती आहे बी, आणि ती नेहमी बीच राहणार आहे, म्हणजे वाय इथून इथपर्यंत हे डिस्टन्स असणार आहे बी.
आणि हे मोशन किती झाली तरी वायची व्हॅल्यू बीच राहणार आहे. म्हणजे हा जो ॲक्सिस आहे, हा जो पाथ आहे, हा एक्स ॲक्सिसला पॅरल असणार आहे. एक्सची व्हॅल्यू बदलत जाईल, पण या बीची व्हॅल्यू मात्र, या वायची व्हॅल्यू मात्र बीच राहणार आहे. सो बी म्हणजे काय झालं, तर बी म्हणजे या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. म्हणून या ठिकाणी झालं एम व्ही बी. आता या ठिकाणी मी मॅग्निट्यूड घेतलंय, हे एम व्ही बी. आता इथे एम मास बदलणार नाही आहे, वेलॉसिटी बदलणार नाही आहे, आणि बी पण बदलणार नाही आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स पण बदलणार नाही, कारण की हा पाथ असा आहे. म्हणजे ह्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते कॉन्स्टंट आहे. पण मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असणे म्हणजे व्हेक्टर कॉन्स्टंट असणे असं नसतं. सो मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असण्यासाठी आपण तर फॉर्म्युला डिराईव्ह केला, एम व्ही बी. हे बी समजलं सगळ्यांना, व्यवस्थित लक्षात घ्या. इथे एम व्ही इंटू आर नाही आहे, एम व्ही इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ओके, सो परपेंडिक्युलर डिस्टन्स लाईन ऑफ ॲक्शन आणि ओरिजिन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच वाय इज इक्वल्स टू बी. सो इथे बीची व्हॅल्यू पुट केली आणि हे कॉन्स्टंट आहे. ओके, आता हे कॉन्स्टंट आहे, हे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन नाही. आता डायरेक्शन कशी होईल तर बघूया. या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी आर तिकडे जाईल, व्हेक्टर आर. ओके, आणि हा व्ही तिकडे असेल, यांच्यामध्ये काहीतरी अँगल घेतला आपण θ1. सो इथे आर क्रॉस व्ही केलं मी या पॉईंटला. सो या पॉईंटला आर क्रॉस व्ही, आर कडून व्ही कडे जायचं आहे. सो आर क्रॉस व्ही, तर मोमेंटम आतमध्ये चाललंय, लिनियर अँग्युलर मोमेंटम तर आतमध्ये चाललंय. या पॉईंटला आलो मी, या पॉईंटला काय होईल, या पॉईंटला व्हेक्टर आर इकडे असणार, थिटा इथलचा अँगल असेल θ2, व्हेलॉसिटी इकडेच असणार, व्हेलॉसिटी इकडेच असणार. सो आर क्रॉस व्ही या पॉईंटला पण आतमध्येच, या पॉईंटला पण आतमध्ये, या पॉईंटला पण आतमध्ये, असे समोर किती पण पॉईंट असेल तर अँग्युलर मोमेंटम आतमध्येच राहणार. सो अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन नाही बदलत आहे, अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन नाही बदलत आहे. ओके, सो त्याच्यामुळे या ठिकाणी डायरेक्शन सुद्धा कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून मग आपला जो यल असेल, वेक्टर यल, हा कॉन्स्टंट असेल. ओके, आता हे कसं झालं बघा. काही मुलांना आणखी कन्फ्युजन होऊ शकतं की सर आर वाढत चालला आणि हे काही लक्षात आलं नाही. सो हे तर तुम्हाला परत एकदा ऐकून घ्या, तुम्ही परत रिवाईज जा थोडंसं आणि हे पाहून घ्या, याच्यावरून पण तुम्हाला सहज एक्सप्लेनेशन समजून जाईल. पण इथे बघा, जर का आर वाढत आहे किंवा कमी होत आहे तर थिटा पण वाढत आहे किंवा कमी होत आहे, आणि त्याच्यामुळे आर साइन थिटा जी व्हॅल्यू असेल ना, हे तर मॅग्निट्यूडमध्ये तर असं लिहिलं जातं, यम आर क्रॉस व्ही, आर क्रॉस व्ही म्हणजे हे होतं यम व्ही आर साइन थिटा. सो आर बदलत जातो आणि साइन थिटा पण बदलत जातो. सो हे दोन्ही क्वांटिटी बदलत जातात, म्हणजे हे वाढत असेल तर हे कमी होईल, हे कमी होत असेल तर हे वाढत जाईल, आणि यांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहते. त्याच्यामुळे या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहते. ठीक, सो हे व्यवस्थित लक्षात घ्या की या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम व्हेरी होत होतं की कॉन्स्टंट राहत होतं. ओके, इज इट सिम्पल? ओके, हा काही एवढा विशेष न्यूमेरिकल नव्हता. आता एक न्यूमेरिकल देतो, तो न्यूमेरिकल्स तुम्ही पहिले सॉल्व्ह करून पाहायचं. ठीक आहे, चल, काय आहे तो न्यूमेरिकल? या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला इक्वेशन दिलंय y इज इक्वल्स टू x प्लस 4. ओके, त्या बॉडीचं मास दिलंय आपल्याला समथिंग 5 युनिट. ओके, 5 kg वगैरे समथिंग लाईक दिस. वेलॉसिटी जी दिली ती दिली v इज इक्वल्स टू 3√2 युनिट. या युनिटमध्ये सगळ्या क्वांटिटी घेतल्या असतील, काय जे युनिट असतील ते, ठीक आहे ना. आणि आपल्याला आणखी इथे विचारलंय की व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम. ओके, सो सगळ्यात आधी तुम्हाला या गिव्हनवरून पाथ काढता आला पाहिजे. सो पाथ काढण्यासाठी टेक्निक अशी असते, जर का समजा मी x ची किंमत 0 घेतली तर y ची किंमत किती होईल बरं? या इक्वेशनमध्ये x ची किंमत 0 घेतली तर y ची किंमत 4 होईल, आणि या इक्वेशनमध्ये जर का मी y ची किंमत 0 घेतली तर x ची किंमत किती होईल बघा? y ची किंमत 0, सो x प्लस 4 इज इक्वल्स टू 0. मग हा 4 इकडे गेल्यावर काय होईल? मायनस. सो x ची किंमत -4. मग मला जर इथे पाथ काढायचा असेल तर मी अशा पद्धतीने कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली. ज्यावेळेस x0 सो या ठिकाणी, तर y4 म्हणजे या ठिकाणी असेल, है ना. सो x0 हे होईल, कोऑर्डिनेट्स पहा 0 आणि 4 याचे होतील, आणि दुसरा कोऑर्डिनेट्स y आणि y0 आणि x -4. सो x -4 इकडे असेल -4, आणि y0 म्हटल्यावर हाच ॲक्सिस. सो जो पाथ बनेल तो पाथ असा असेल, म्हणजे ही झाली लाईन ऑफ मोशन, या डायरेक्शनमध्ये तो ऑब्जेक्ट जात असेल. ओके, आणि आपल्याला काढायचं अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होईल? यल इज इक्वल्स टू एम व्ही आर परपेंडिक्युलर. सो एम इज ऑलरेडी गिवन, व्ही इज ऑलरेडी गिवन, आर परपेंडिक्युलर काढणे. सो बघा, मला सांगा या ठिकाणी हे डिस्टन्स किती होईल? हे डिस्टन्स किती होईल? हे एवढं. याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 4. सो 4 वाय ॲक्सिसवर, म्हणजे हे डिस्टन्स 4 युनिट होईल. येस ऑर नो? ओके, आता मला सांगा हे 4 आहे आणि हे पण तर -4 आहे. ओके, सो
तुम्ही तुमचं थोडीशी जॉमेट्री वापरा, डोकं वापरा. हा अँगल 45चा बनेल बघा, आणि हा पण 45चा बनेल. इथे 4/4 1 होईल आणि tan 45 1 असतं, अपोजिट अपॉन ॲडजेसन. ठीक आहे ना. मायनसवाला विचार पण तुम्ही करा, पण तुमचे ट्रिग्नोमेट्री चांगले आहे, तुम्ही बिलकुल याला परत सॉल्व्ह करू शकता. हे 45. ओके. आता मला पाहिजे या ठिकाणी आर परपेंडिक्युलर, म्हणजे ओरिजिन पासून लाईन ऑफ ॲक्शन पर्यंत असणारा परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो ओरिजिन पासून लाईन ऑफ ॲक्शन पर्यंत असणारा हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. हा आर परपेंडिक्युलरची व्हॅल्यू मला पाहिजे. इज इट? सो बघा, हे 4 युनिट आणि हा अँगल आहे. सो या 45च्या ॲडजेसंट लाईन मला काढायची माहिती, सॉरी हायपोटेनियस माहिती आहे, आणि या 45च्या समोरची अपोजिट साईड काढायची. तो मी परत साईन वापरायला पाहिजे. सो मला सांगा साईन 45 या केसमध्ये किती होईल? साईन 45 डिग्री. सो साईन 45 अपोजिट आर परपेंडिक्युलर डिवायडेड बाय हायपोटेनियस 4 युनिट. सो आर परपेंडिक्युलरची व्हॅल्यू काय मिळाली मला? 4 साईन 45 डिग्री. सो 4 इंटू साईन 45 1/√2. ओके. सो इट इज 2 इंटू 2 है ना. सो 2 इंटू 2. सो हे आपल्याला लिहिता येऊ शकतं ना आपल्याला, 2 इंटू √2. ओके. कळते ना. हे एवढे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला जमायला पाहिजे ज्या लेवलला आपण स्टडी करतोय. सो 4 1/√2. सो हे मी लिहिलं ॲक्च्युअली 2 इंटू 2 4 डिवाइड बाय √2. सो ते त्यातल्या एका 2ला लिहू शकतो आपण √2 इंटू √2, आणि त्यातला एक √2 कॅन्सल होईल. ओके. सो करेक्ट आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन्स करूया आपण. मास किती दिलं आहे आपल्याला? 5. व्ही किती दिलं आहे आपल्याला? 3√2. आणि आपल्याला आर परपेंडिक्युलरची व्हॅल्यू मिळाली 2√2. सो हे 2√2 इंटू 2√2 हे झाले 2 इंटू 2 4 4 3 12 आणि 12 5 60. सो 60 युनिट हे असेल इथलचं अँग्युलर मोमेंट. ओके. सो बघा, y ची पॉवर 1 x ची पॉवर 1 म्हणून ही स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे ना. सो आणि ही स्ट्रेट लाईन कशी बनते आणि त्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं काढायचं हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं असतं. ठीक आहे ना. याच्यापेक्षा काही वेगळे प्रॉब्लेम आतापर्यंत याच्यावर विचारला नाही आहे, पण मात्र लाईनचं इक्वेशन बदलून हा प्रॉब्लेम बनवू शकतो. ओके. सो कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलमध्ये तो पहिला प्रश्न होता, आणि एक व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी हा सेकंड क्वेश्चन होता. ओके. ठीक. शाबाश. आता हे झालं लिनियर मोशनमध्ये. कशामध्ये झालं? लिनियर मोशनमध्ये. आता बघा, अँग्युलर मोमेंटम जो आहे हा आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. ओके. आणि हा प्रोजेक्टाईल मोशनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी काही खूप मोठा हार्ड टास्क करायचं काम नाही आहे. हा इझी आहे. ठीक आहे ना. बघा, मी प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला अँग्युलर मोमेंटम इंट्रोड्यूस करून देते. 1D मध्ये लिनियर मोशनमध्ये आपण इंट्रोड्यूस केला, आणि त्याच्यानंतर आपण लिनियर मोमेंटम नंतर लिनियर मोशन नंतर आता प्रोजेक्टाईल आणि मग सर्क्युलर मोशन, अशा 3 मोशन्समध्ये अँग्युलर मोमेंटमला स्टडी करणार आहोत. ओके. सो काय होईल बघा, अँग्युलर मोमेंटम इन प्रोजेक्टाईल मोशन. सो प्रोजेक्टाईल मोशन अशी असते बघा, असा असतो एक्स ॲक्सिस आणि हा असतो वाय ॲक्सिस. इथून एक ऑब्जेक्ट फेकला जातो आणि अशा पद्धतीने तो इथे येऊन परत रिटर्न येतो, आणि इथून हा फेकला जातो विथ वेलॉसिटी u. इथलचा अँगल ऑफ प्रोजेक्शन असतो थीटा, इकडचा कॉम्पोनंट असतो u कॉस थीटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो बदलत नाही, आणि या डायरेक्शनमध्ये असतं u साइन थीटा. ओके. आता बघा, कुठेतरी टी इतक्या वेळेनंतर, आफ्टर टाइम टी टाइम नंतर पार्टिकल या ठिकाणी आलाय. सो या ठिकाणी आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी जी आहे या डायरेक्शनमध्ये u कॉस थीटा हा बदलत नाही, हा u कॉस थीटाच राहतो. पण ही जी व्हर्टिकल व्हेलॉसिटी आहे ना, ही u साइन थीटा ही बदलत जात. कुठलाही ऑब्जेक्ट असा वर फेकला तर त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी चेंज होत जाणार. इज इट? सो इथे u साइन थीटा, सो इनिशियल व्हेलॉसिटी u साइन थीटा. बघा, कायनेमॅटिक्स इक्वेशन आहे v = u + at. सो इनिशियल व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शनमध्ये होती u साइन थीटा. इथे असणारे ॲक्सलरेशन हे इथे u साइन थीटा लिहितो. ॲक्सलरेशन पण वर जातंय, सो निगेटिव्ह ॲक्सलरेशन -gt है ना. सो या ठिकाणी व्हेलॉसिटी होईल u साइन थीटा -gt. बघा, u साइन थीटा -gt ही झाली व्हर्टिकल व्हेलॉसिटी, आणि u कॉस थीटा ही झाली हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. त्याच्यामुळे आफ्टर टाइम t जेव्हा पार्टिकल या ठिकाणी पोहोचला तर त्याची व्हेलॉसिटी झाली वेक्टर v = along x axis u cos theta. so u cos theta I cap plus u sin theta minus gt j cap. ओके. सो अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस, सो आय आणि जे, सो हे वेक्टर फॉर्ममध्ये वेक्टर व्ही असा लिहिला. ओके. आता बघा, आणखी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी, की हा जो पॉईंट आहे हा इथे पोहोचल्यामुळे इथे याने हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण कव्हर केला आणि व्हर्टिकल डिस्टन्स पण कव्हर केलं.
ठीक आहे ना. सो याचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती कव्हर झालं. सो हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये त्याची व्हेलॉसिटी होती यू कॉस थिटा आणि किती वेळ चालला तो टी. सो टीने जर का मी याला मल्टिप्लाय केलं तर हे झालं त्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, तर त्याची व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये डिस्टन्स कव्हर करायचं आहे त्याला, आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे की तो व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये किती गेला. सो व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये डिस्टन्स काढायचं आहे. सो आपण त्याला कायनेमॅटिक्सचं इक्वेशन वापरूया. यस इज इक्वल्स टू यू टी, ठीक आहे ना, प्लस हाफ ए टी स्क्वेअर असेल तर हे जी टी स्क्वेअर होईल आणि वर जातोय म्हणून मायनस होईल. सो यू इनिशियल व्हेलॉसिटी किती होती अपवर्ड जाण्यासाठी, ही होती यू साइन थिटा इंटू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. सो हे झालं त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स झालं, व्हर्टिकल डिस्टन्स. सो बघा या पार्टिकलने टी टाईमनंतर इथे जेव्हा तो पोचला त्यावेळेस त्याने हॉरिझॉन्टल डिस्टन्स एवढं कव्हर केलं आणि व्हर्टिकल डिस्टन्स त्याने एवढं कव्हर केलं. तर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तर जे कॅप असणार आहे. ओके, सो याचा पोझिशन वेक्टर काय होईल आफ्टर टाइम टी, ठीक आहे ना, पोझिशन वेक्टर. सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स यू कॉस थीटा टी आय कॅप प्लस व्हर्टिकल हे इथे यू साइन थीटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर आणि व्हर्टिकल डायरेक्शन असल्यामुळे जे कॅप. ओके, सो हे तुम्ही नोट करून घ्यायचं नंतर, ठीक आहे. सो हे झालं व्ही आणि आर. आता समजा या पार्टिकलचं मास काहीतरी घेतलं असेल आपण एम, तर मला काढायचं अँग्युलर मोमेंटम. काय फॉर्म्युला बनेल अँग्युलर मोमेंटमचा, वेक्टर एल इज इक्वल्स टू एम इन ब्रॅकेट आर क्रॉस व्ही. ओके, आर क्रॉस व्ही आहे ना हा फॉर्म्युला. आपण ते फॉर्म्युलेस तर शिकलो ना आज, त्याचेच ॲप्लिकेशन्स करतोय. ठीक आहे, आता हा यम तसाच ठेवूया आपण या ठिकाणी आणि आर क्रॉस व्ही करूया. बघा कॉन्सन्ट्रेट, ठीक आहे ना. इथे आता खूप किचकट प्रोसेसमध्ये जाणार आहे आपण. सो आर क्रॉस व्ही करायचं आहे. सो जर का तुमच्याकडे वेळ असेल व्यवस्थित किंवा तुम्हाला इथे जर नाही समजलं तर ते डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये तुम्ही याला येऊ शकता. आणि जर का तुम्हाला इथे समजून घ्यायचं असेल तर फुल कॉन्सन्ट्रेशन. ओके, बघा मला करायचं आहे हा यम तसाच आहे. आर क्रॉस व्ही हे आहे आर, ठीक आहे ना, याला व्हीने मल्टिप्लाय करायचं. सो आरच्या या टर्मने पहिले मी या पूर्ण व्हीला मल्टिप्लाय करून घेणार. ओके, सो आय क्रॉस आय झिरो होणार, आय क्रॉस आय झिरो होणार. बघा इथे हा आय क्रॉस आय झिरो असतो, ठीक आहे ना, त्याचं वेक्टर्स माहिती त्यांना माहिती आहे. आय क्रॉस आय किती होणार, झिरो. सो तुम्ही याने याला मल्टिप्लाय नाही करणार, ठीक आहे ना. आता आपण आय क्रॉस हे करूया. सो या ठिकाणी काय होईल बघा, इथे यू कॉस थीटा टी, यू कॉस थीटा टी याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे ना, इंटू यू साइन थीटा मायनस जी टी, ठीक आहे. या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता आय आणि जे, सो आय क्रॉस जे के, ठीक आहे ना. हे असं असतं, आय क्रॉस जे केलं तर के मिळतो आणि के क्रॉस आय केलं तर जे मिळतो आणि उलटं जर आलं तर मायनस होत असतं, ठीक आहे ना. सो आता मी करतोय आय क्रॉस जे. सो आय क्रॉस जे केलं तर के मिळणार, म्हणजे इथे होईल के कॅप. ओके, समजलं. या ब्रॅकेटने या व्हीला मल्टिप्लाय केलं प्लस आता ह्या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करणार. सो हे जे कॅप आहे, जे कॅपने मी आय कॅपला मल्टिप्लाय करू शकतो, पण या जे कॅपने या जे कॅपला काय मल्टिप्लाय करणार नाही. सो ही ब्रॅकेट फक्त या याच्यासोबत मल्टिप्लाय होईल. सो हे होईल यू साइन थीटा, इकडे दिसणार नाही म्हणून मी ते खाली लिहितो, ठीक आहे. हे आय कॅप वाला प्लस ही पहिली ब्रॅकेट यू साइन थीटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर, यू साइन थीटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर, जे कॅप आणि आय कॅपचं नंतर मल्टिप्लाय करणार इंटू यू कॉस थीटा, इंटू यू कॉस थीटा. ओके, आता मला सांगा की जे क्रॉस आय काय होईल. बघा आय क्रॉस जे के आहे आणि जे क्रॉस आय काय होईल, मायनस के होईल. जे क्रॉस आय मायनस के, सो हे होईल मायनस के कॅप. ओके, सो कॅल्क्युलेशन्स करूया या ठिकाणी. हे यमला बाहेरच ठेवतोय मी. हे आहे यू कॉस थीटा टी इंटू यू साइन थीटा, याने याला मल्टिप्लाय केलं, यू कॉस थीटा टी इंटू यू साइन थीटा मायनस यू कॉस थीटा टी इंटू जी टी. ओके, याने याला मल्टिप्लाय केलं. हे दोन्ही के कॅपवाले टर्म्स आहेत. ओके,
सो मी इथे लिहूनही ठेवतो मायनस के कॅप, इथे पण आहे के कॅप. ओके, आता ही टर्म यू साइन थिटा टी यू कॉस थिटा, यू सॉरी इथे प्लस यू साइन थिटा टी इंटू यू कॉस थिटा, यू साइन थिटा टी यू कॉस थिटा, हे मायनस के कॅप, हे मायनस के कॅप, सो ही साइन झाली मायनस आणि इथे आलं के कॅप. ओके, सो ही टर्म मल्टिप्लाय झाली, ही टर्म आणि ही टर्म मायनस हाफ जी टी स्क्वेअर इंटू यू कॉस थिटा मायनस के ने मल्टिप्लाय केलं तर हे झालं प्लस के कॅप. ओके, सो यू कॉस थिटा टी यू साइन थिटा मायनस, तर इथे बघा यू कॉस थिटा टी यू साइन थिटा, यू कॉस थिटा टी यू साइन थिटा, ही प्लस ही टर्म, सो ही टर्म कॅन्सल होईल एवढ्या दोन. ओके, आता यू कॉस थिटा टी जी टी आणि हे टी आणि हा टी स्क्वेअर होऊन जाईल. सो ही यू कॉस थिटा जी टी स्क्वेअर मायनस के कॅप आणि हे प्लस जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा, ह्या टर्म्स सेम आहेत, फक्त ही हाफ आहे ही वन आहे. सो बघा ज्यांना कॅल्क्युलेशन्स थोडेसे किचकट जात असतील त्यांना कठीण जाईल, पण मात्र बघून घ्या इथे हे कॅल्क्युलेशन्स थोड्या वेळानं कागद पेनवर लिहून कॅल्क्युलेशन्स करजा. सो हे 1/2 जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा आणि हे यू कॉस थिटा जी टी हे मायनस होते, सो 1/2 मायनस 1, 1/2 मायनस 1 मायनस 1/2, सो हे विल मायनस 1/2 जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा के कॅप. ओके, सो या केसमध्ये अँग्युलर मोमेंटम जे आलं आफ्टर टाइम टी ते आलं यल, वेक्टर यल इज इक्वल्स टू मायनस हाफ एम जी टी स्क्वेअर यू कॉस थिटा के कॅप. ओके, सो व्यवस्थित त्याची कॅल्क्युलेशन्स लिहत गेले, स्टेप बाय स्टेप स्वतः करून पाहिले तर एकदम इझी लिहून जातं. ओके, इज इट क्लिअर? सो हे आलं बघ या ठिकाणी हा पोझिशन वेक्टर जर का मी काढला असता, हा पोझिशन वेक्टर इकडे असता, ठीक आहे ना, लिनियर व्हेलॉसिटी यांच्या दोघांच्या मध्ये असते, सो आर क्रॉस व्ही केलं असतं तर इकडे गेलो असतो आपण. ओके, सो हे झालं प्रोजेक्टाईल मध्ये. अजून एक न्यूमेरिकल घेतो प्रोजेक्टाईल मध्ये, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये सिम्पली सांगितलेलं आहे. ओके, एक प्रोजेक्टाईल आहे आणि तो प्रोजेक्टाईल थिटा इतका अँगलला फेकला. सो हायेस्ट पॉइंटला त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल, हायेस्ट पॉइंटला अँग्युलर मोमेंटम किती असेल. सो बघा हा प्रोजेक्टाईल झाला लाईक दिस आणि या हायेस्ट पॉइंटला एच मॅक्स म्हणतो आपण त्याला, इथे त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, म्हणजे इथून पाहिलं तर. सो या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बघा या ठिकाणी सरळ सरळ मॅग्निट्यूड पाहूया आपण, तर मॅग्निट्यूड तर होईल एम व्ही आर परपेंडिक्युलर. सो हे आहे आपला ओरिजिन आणि इथे असणारा पार्टिकल या डायरेक्शनमध्ये जात असणार आहे, कारण की याची अपवर्ड व्हेलॉसिटी 0 असते, ठीक आहे ना. व्ही वाय म्हणतो मी त्याला, हा किती असतो 0 आणि इथे असतो व्ही एक्स आणि तो असतो यू कॉस थिटा. सो त्याच्यामुळे ही व्हेलॉसिटी या डायरेक्शनला चालली आणि ही झाली आपली लाईन ऑफ मोशन, आणि लाईन ऑफ मोशन आणि ओरिजिन मध्ये असणार परपेंडिक्युलर डिस्टन्स एच मॅक्स झालं. सो आर परपेंडिक्युलर व्हॅल्यू किती घ्यायची तुम्हाला, एच मॅक्स, ठीक आहे ना. म्हणजे आता हा फॉर्म्युला मी परत एकदा लिहितोय बघा, हे होतं जनरल आपलं एम व्ही आर परपेंडिक्युलर. सो एम इंटू व्ही, व्ही ची किंमत किती घेणार यू कॉस थिटा आणि आर परपेंडिक्युलर ची किंमत किती घेणार एच मॅक्स. ओके, इज इट क्लिअर? आता एच मॅक्स ची व्हॅल्यू जर का तुम्ही घेतली असेल तर यू कॅन इझिली कॅल्क्युलेट दिस. काय असते एच मॅक्स ची व्हॅल्यू? ओके, शाबाश, असं विचार करतोय की तुम्ही सांगत आहात म्हणून. ओके, आणि मग इथे एच मॅक्स ची व्हॅल्यू पुट करा, कॅल्क्युलेशन्स करा आणि तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके, आणि तो क्वेश्चन्स, हा जो क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला वर्कशीटमध्ये दिलेला आहे, ठीक आहे ना. सो तुम्ही तो सॉल्व्ह करसालच, ठीक आहे. सो समजलं इथपर्यंत? हे झालं आपलं प्रोजेक्टाईल मोशन मध्ये. ओके, आता सर्क्युलर मोशन मध्ये काय होईल? सो सर्क्युलर मोशन मध्ये एक प्रश्न असा विचारला जाईल की सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहतं का व्हेरिएबल राहतं. ओके, सो सर्क्युलर मोशन तर अशी असेल, हा असेल त्याचा आर आणि टँजेन्शियल वेलॉसिटी असते सर्क्युलर मोशन मध्ये, हा रेडियस आर
सो टँजेन्शियल वेलॉसिटी असते. कोणती वेलॉसिटी असते? टँजेन्शियल. मग मला सांगा आर आणि व्ही मध्ये कितीचा अँगल झाला? 90 डिग्री. ओके. मग मला सांगा आता इथे अँग्युलर मोमेंटम काय होईल? एल इज इक्वल्स टू एम व्ही आर परपेंडिक्युलर. सो एम तोच, व्ही तोच आणि आर परपेंडिक्युलर तर आर होईल. ओके. म्हणजे या इथे एम तर बदलणार नाही, व्ही पण बदलणार नाही जर का व्ही बदलत नसेल तर, आणि आर पण बदलणार नाही तर कॉन्स्टंट राहील. ओके. पण फक्त मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट असून अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहत नाही, डायरेक्शन पण पाहावं लागेल. म्हणजे या ठिकाणी जर का आला पार्टिकल तर या ठिकाणी आर ची व्हॅल्यू 30 राहील आणि व्ही ची व्हॅल्यू पण 30 राहील. इथे परपेंडिक्युलर राहील, ते मॅग्नेट्यूड तोच राहील. पण या ठिकाणी असणारी डायरेक्शन पाहूया. सो हा झाला आर. सो आर क्रॉस व्ही डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये होईल आर क्रॉस व्ही. ओके. सो आर कडून व्ही कडे जायचं ना, अशी बॉडी फिरत आहे. सो आर इकडे चालला, सॉरी इथे असेल ना आर, इथे असेल आर. सो आर क्रॉस व्ही असं होईल. आर इकडे चालला, व्ही इकडे चालला. आर क्रॉस व्ही अपवर्ड जाईल है ना. सो आर असा अशी बॉडी फिरत आहे इथे या प्लेन मध्ये. इकडे आर आहे आणि व्ही इकडे चालला. सो आर क्रॉस व्ही अपवर्ड. इथे आलो मी आता, इथे समजतं तुम्हाला, अशी बॉडी फिरत आहे. सो इथे आले. सो आर इकडे असेल, हा आर इकडे आणि व्ही तर तुमच्याकडे येऊ राहिला, आर इकडे. सो आर क्रॉस व्ही, सो आर क्रॉस व्ही अपवर्ड. सो इथे अपवर्ड आणि इथे पण अपवर्ड. सो दोन्ही ठिकाणी डायरेक्शन कशी असते? सो या ठिकाणी एल कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो. ठीक, हे सिंपल आहे. आणखी एक आहे कोनिकल पेंडुलम मध्ये. ठीक आहे ना. कोनिकल पेंडुलम मध्ये विचार करूया. कोनिकल पेंडुलम मध्ये बघा, असा कोनिकल पेंडुलमचा हा वर्टिकल ऍक्सिस असतो, असा एक बॉब इथे लटकवलेला असतो आणि हा बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. सो हा इथे पासून ओरिजिन वरून, या ओरिजिन वरून पाहायचं. इथून पाहिलं तर सर्क्युलर मोशन होईल बॉबची आणि अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहील. इथून काय होईल? या ठिकाणी बसणाऱ्या व्यक्तीसाठी है ना. सो म्हणून मी कोनिकल पेंडुलम मध्ये घेतला आहे. मग इथे काय होईल? हे होईल आर, वेक्टर आर. आणि व्ही, समजा तो पार्टिकल असा इकडे येते, ठीक आहे ना, असा 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 टर्न मारते ना, असा जाईल असा. सो असा असेल इकडे. ओके. सो बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये या व्ही मध्ये अँगल पाहायचा आपल्याला. ठीक आहे ना, आर मध्ये आणि व्ही मध्ये. सो आर आणि व्ही मध्ये अँगल बघा, व्ही असा चाललाय, ठीक आहे ना, हे माझं बोट, व्ही ची डायरेक्शन आणि हा आर म्हणजे ही स्ट्रिंगची लेंथ अशी. ओके. सो हे असं चाललं. आता तुम्हाला काही दिसत नाहीये, तुम्हाला असं वाटतं की हे तिरपं आहे बघा आता, पण मी हेच मोशन तुम्हाला आता असे करून दाखवतो. सो हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना, हेच ते आहे. ठीक आहे ना, हे परपेंडिक्युलर असणार. असं जरी असलं ना तरी पण, आता बघा दोरी जी बांधणार, असा स्पियर आहे बॉब, असा स्पियर, त्याला दोरी बांधणार आपण दोरी. ठीक आहे. दोरी तर स्पियर मध्ये अशी परपेंडिक्युलर आहे ना, स्पियर असा राहील तर दोरी अशी बांधली तर परपेंडिक्युलर राहील ना त्या सरफेसला. स्पियरला कुठेही तुम्ही बांध मारा, परपेंडिक्युलरच घुसणार आहे. सो तशाच पद्धतीने परपेंडिक्युलर घुसणार आहे. हे सर. आणि म्हणून मग इथे व्ही मध्ये आणि आर मध्ये अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. सो या ठिकाणी एल किती होईल? एम व्ही आर है ना. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. आता डायरेक्शन, सो इकडे चालला, इकडे खाली येतोय आर, ठीक आहे ना, खाली येतोय आर, व्ही तुमच्याकडे. सो अँग्युलर मोमेंटम इकडे आला मध्ये है ना, असा खाली येईल थोडासा तिरपा, कारण की हा आर असा चाललाय आणि व्ही तुमच्याकडे चालला. सो आर क्रॉस व्ही, सो असा जाईल. ठीक आहे ना. असं फिरत असल्यानंतर, असं फिरत असताना या अंगठ्याची डायरेक्शन सांगा बरं मला, कॉन्स्टंट राहते का? असं फिरते, असं फिरते, या अंगठ्याची डायरेक्शन कॉन्स्टंट राहते का? बघा, या ठिकाणी डायरेक्शन इकडे झाली, ठीक आहे ना, आणि इथे जर आलं तर डायरेक्शन इकडे झाली. सो एक डायरेक्शन इकडे आणि एक डायरेक्शन इकडे. सो दोन डायरेक्शन कॉन्स्टंट आहे का? नाही ना, डायरेक्शन चेंज होऊ राहिलं. म्हणून मग या कोनिकल पेंडुलम सारख्या प्रॉब्लेम मध्ये, किंवा यालाच असं घेऊया की एक सर्क्युलर मोशन आहे. इथे जर म्हटलं तर इथून जर का विचार केला ओ पॉईंट वरून तर एल कॉन्स्टंट, आणि जर का इथे अशी एक व्हर्टिकल लाईन घेतली आणि इथे जर का बसवला दुसरा बिंदू पी, तर याच्यासाठी मात्र अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल का? नाही राहणार. समजलं? म्हणजे याच्यासाठी पाहिलं तर अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन चेंज होऊ राहिली, पण इथे जर का बसवलं, ठीक आहे ना, तर अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कॉन्स्टंट राहील. म्हणजे बघा, सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट आहे की नाहीये बघा, मॅग्नेट्यूड काढणं सोपं आहे. ठीक आहे ना. इथे बसवलाय हिरो आणि त्याला विचारलंय की या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, तर त्याच्यासाठी कॉन्स्टंट आहे. पण दुसरा हिरो जर का इथे बसवली, ठीक आहे, हिरोईन बसवूया इथे, ठीक आहे, आणि तिला जर का विचारलं, भूत विचारलं, तिला विचारलं ही या ऍक्सिस वर आहे, तिला विचारलं या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, ठीक आहे म्हणे नाही, हिच्यासाठी नाही आहे, हिच्यासाठी आहे. ओके. सो ऑब्झर्वरवर डिपेंड करतं अँग्युलर मोमेंट. ओके. सो शांततेने याला रिवाइज करायचं बुक्स मधून आणि या व्हिडिओजला पण परत परत एकदा पाहत राहायचं, बिलकुल इझिली समजून जात. ओके. याच्यावर आणखी एक छोटासा न्यूमेरिकल आहे, व्हिडिओ खूप लांब होते पण मात्र करूनच घेऊया आपण त्याला. ठीक. बघा, ही कॉम्बिनेशन आहे, म्हणजे हे पुढे मी शिकवणार, रोलिंग मोशन म्हणतात याला, हे कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशन्स मध्ये ट्रान्सलेशन आणि रोटेशन दोन्ही होणार. ठीक आहे ना. बघा, हा झाला एक कोऑर्डिनेट सिस्टम आणि याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट, असा रोटेशन, असं पहिले सरळ येत असेल तर सोपी गोष्ट आहे,
पण तो रोटेशन करत येते, म्हणजे हा असा स्वतःभोवती फिरत फिरत येते आणि हा असा चालला. सो इथून इथून जर का विचारलं तर बघा याच्यामध्ये दोन मोमेंट ऑफ इनर्शिया असणार. ठीक आहे, सो याला आपण पुढेच पाहूया, कारण की मला वाटते याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा राहिला, तोही पण पाहूया. ओके, सो आपण इथे थांबूया आता. ठीक, सो अँग्युलर मोमेंटमचे हे फॉर्म्युलेस तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असतील. काहीच नाही आहे विशेष अँग्युलर मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये. एल इज इक्वल्स टू एम आर क्रॉस व्ही. बघा व्ही क्रॉस आर नाही झालं पाहिजे, आर क्रॉस व्ही अँग्युलर मोमेंटम. सेकंड फॉर्म्युला मॅग्निट्यूडच्या बाबतीत आहे, तो आहे एम व्ही आर साइन थिटा, जर का अँगल माहीत असेल. तिसरा फॉर्म्युला एम व्ही आर परपेंडिक्युलर होऊ शकतो. ओके, आणि आपल्याला जे पुढे शिकायचं आहे ते आहे व्ही एल इज इक्वल्स टू आय.